योगेश हिवाळे नाशिक भद्रकाली पोलीस स्टेशनच्या API वराडे यांच्या जाचाला कंटाळून योगेश हिवाळे या तरुणाने आत्महत्या केली। या माध्यमातून सांगावं असं मला वाटतं की पोलीस प्रशासन आंबेडकरी चळवळीतल्या तरुणांना टार्गेट करून त्यांनी आवाज उठवू नये, त्यांनी संघर्ष करण्याची ताकद ठेवू नये म्हणून त्याला जागच्या जागी वेळीच दाबण्याचा प्रयत्न करतायत। आज योगेश हिवाळेंनी मैदान सोडलं, तो जाचाला कंटाळून यांनी आत्महत्या केली। परंतु असे असंख्य चळवळीतले तरुण आहेत की ज्यांना पोलीस टार्गेट करतायत, ज्यांच्यावरती खोटे गुन्हे नोंद करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतायत। आज दुर्दैवाची गोष्ट झाली की योगेशनी आत्महत्या केली। खरं तर आत्महत्या पर्याय नव्हता। चळवळीतली आम्ही सगळे सोबत आहोत। चळवळीतल्या तरुणाला कोणी जर असा दाबण्याचा प्रयत्न करत असेल, मग तो पोलीस प्रशासन नाही, तो CP असू दे किंवा तो भोसडीचा SP असू दे, मी माझ्या आंबेडकरी चळवळीतल्या तरुणांना आवाहन करतो या माध्यमातून, या अशा थर्ड क्लास गोष्टीसाठी जीव देऊ नका। जर तसं काय वाटत असेल तर मला संपर्क करा। मला संपर्क नंबर सुद्धा मी याच्यामध्ये देतो। जर पोलीस प्रशासन तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे। मित्रांनो, जीव देऊ नका। आंबेडकरी चळवळ बाबासाहेबांनी तुम्ही आम्ही जीव देण्यासाठी केली नाही। बाबासाहेबांनी आपल्याला संघर्षाचा वारसा दिलेला आहे। तर मैदान सोडून मित्रांनो जाऊ नका। आणि जाच मानसिक त्रास मलाही देतात पोलीस प्रशासन, नाही असं नाही, म्हणजे याचा अर्थ मैदान सोडून जमणार नाही। योगेश हिवाळे मित्रा, तुला मैदान सोडण्याची काहीच गरज नव्हती, परंतु तू काय काळजी करू नकोस। या API हिवाळेला, या भडव्याला सस्पेंड केल्याशिवाय मी तरी शांत बसणार नाही, हा माझा तुला शब्द आहे। फक्त योगेश हिवाळे तुलाच नाही तर महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी चळवळीतल्या तरुणांना पोलीस प्रशासन, क्राईम ब्रांचच्या माध्यमातून असतील, त्यांच्या आणखी काही असतील, नको त्या खोट्या केसेस टाकून मानसिक त्रास देण्याचं काम करतात। आता तरुणांना मी सांगतोय, काळजी करू नका। योगेश हिवाळेला तर 100% APIची जो API आहे, भाडखाऊ API वराडे, त्याच्यासोबत काय करायचं किंवा काय नाही तो विचार मी केलेलाच आहे। त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षाही 100% मिळणारच। परंतु योगेशला न्याय दिल्यापर्यंत, म्हणजे योगेश हिवाळेंना न्याय देतपर्यंत मी तरी शांत बसणार नाही। मी नाशिकच्या पोलीस कमिशनरांची सुद्धा मी कोऑर्डिनेट केलेलं आहे, तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांची सुद्धा बोलून घेतो मी आता सगळ्यांचीच। योगेश, तुला भावपूर्ण मी श्रद्धांजली, आदरांजली त्याचवेळी अर्पण करील ज्यावेळी खऱ्या अर्थानं तुझा खुनी म्हणेल मी त्या भडव्याला। API जो वराडे आहे हा तुझा खुनी मी असं समजेल, कारण तू जी आत्महत्या केलीस ही त्याच्या मानसिक तणावामुळे, मानसिक दाबामुळे, त्यांनी तुला दिलेल्या त्रासामुळे केलीस। या तुझ्या खुन्याला याची वर्दी उतरल्याशिवाय मी तरी शांत बसणार नाही, आणि त्यानंतरच मी तुला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून तुला अर्पण करील। मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुम्हाला आवाहन करतोय, आंबेडकरी चळवळीतल्या तमाम माझ्या मित्रांना, सहकार्यांना, तुम्ही जर प्रशासनाच्या किती मानसिक तणावाखाली असाल तर मित्रांनो आत्महत्या करू नका। आत्महत्या हा पर्याय नाही। चळवळीतल्या तरुणांना काही प्रमाणामध्ये पोलीस प्रशासन दाबण्याचा प्रयत्न करतात, काही प्रमाणामध्ये खोट्या केसेस दाखल करून दाबण्याचा प्रयत्न करतात, काही प्रमाणात कुठली तरी मुलगी समोर आणून किंवा काहीतरी चित्र निर्माण करून तिथं त्याला ब्लॅकमेलिंग केली जाते, आणि तो चळवळीतला एक हुशार तरुण, जो लढणारा तरुण, जो संघर्ष करणारा तरुण हा मागे राहतो। त्यामुळे मित्रांनो विनंती आहे, असा कोणताही प्रसंग असेल तर एक भाऊ समजून, एक मित्र समजून फोन करा, पण आत्महत्या करू नका। तुम्ही गांडूच्या औलाद नाही, लक्षात ठेवा। बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं संघर्ष आणि त्याग करून तुम्हाला दिलंय, या आत्महत्या करण्यासाठी दिलंय नाही। आत्महत्या करायची नाही, आणि त्या APIचा बंदोबस्त मी करणार। जय भीम।